ही सध्या दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे यावेळेला त्यांचं स्वागत करतात आपण बघतोय। भांडूप इथे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी संजय राऊत यांना भेटण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आलेले आहेत। गेल्या अनेक दिवसापासून हे संजय राऊत आजारी असल्याने ते विश्रांती घेत आहेत। मात्र आता त्यांच्या भेटीसाठी भांडूप इथे त्यांचं निवासस्थान आहे आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आलेले आहेत। हे दृश्य आपण त्याची पाहतोय। उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेले आहेत। संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं। आपण नुकतंच त्याची दृश्य बघितली। संजय राऊत हे सध्या विश्रांती घेत आहेत। मधल्या काही काळापासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि अशात आता संजय राऊत यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भांडूप इथल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे पोहोचले। प्रतिनिधी अविनाश माने आपल्याला आणखी तपशील देतील। अविनाश, नक्कीच पाहिलं संजय राऊत यांच्या घरी आता काही वेळापूर्वीचं पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आहेत ते पोहोचलेले आहेत। जर पाहिलं तर संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला होते आणि त्यांनी तसं ते पत्र देखील त्यांनी जे आहे ते जाहीर केलं होतं। मात्र जर पाहिलं आता काही वेळापूर्वी जे आहे ते अनिल परब त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आहे ते संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मात्र मुंबई महानगरपालिका निवडणुका देखील आता काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या आहेत। त्याची देखील ह्या ठिकाणी या भेटी दरम्यान हा देखील विषय निघू शकतो अशी देखील माहिती आता समोर आली आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अविनाश। हे दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हाची दृश्य। मिलिंद नार्वेकर त्यांच्या सोबत आहेत। त्याचबरोबर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी त्यांचं स्वागत केलं। आपण ही दृश्य बघतोय। भांडूप मधलं जे संजय राऊत यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आता त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यांची तब्येत बरी व्हावी यासाठी अनेकांनी त्यांना सदिच्छा दिल्याचं सुद्धा आपण बघितलं आणि आता भांडूप या इथल्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी सध्या ते आहेत आणि तिथे त्यांना भेटण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे आले। त्यांच्यासोबत मिलिंद नार्वेकर सुद्धा आहेत। आपण बघतोय शिवसेनेचे इतरही नेते आणि कार्यकर्ते यावेळी त्यांच्या सोबत आहेत। संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत। काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते अनेक दिवस। मग तिथून डिस्चार्ज दिला गेला आणि मग राऊत सध्या घरी आहेत, विश्रांती घेत आहेत। प्रतिनिधी अविनाश माने यांच्याकडून आपण आणखी तपशील घेऊयात। अविनाश, आपण आता बघितलं उद्धव ठाकरे आहेत, मिलिंद नार्वेकर आहेत, आणखी कोणते शिवसेनेचे नेते आहेत? यानंतर ते तिथे येणार आहेत का संजय राऊतांची भेट घेण्यासाठी? नक्कीच पाहिलं आताच काही वेळापूर्वीचं पाहिलं उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकर हे संजय राऊत यांच्या भांडूपच्या मैत्री निवासस्थानी त्यांच्या प्रकृतीची जी आहे ती विचारपूस करण्यासाठी आलेले आहेत। मात्र जर पाहिलं या अगोदर त्यांच्या प्रकृतीने गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला होता असे पत्र देखील संजय राऊत यांनी जे आहे ते जाहीर केलं होतं। त्यानुसार जर पाहिलं त्यांच्या मुलुंड येथील फोर्टी जिल्ह्याला त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते। मात्र आता ते घरी आलेले आहेत आणि त्यांच्या नंतर जर पाहिलं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला देखील त्यांनी भेट दिली होती आणि यानंतर आता ते घरी असताना त्यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे असे मिलिंद नार्वेकर हे त्यांना भेटीसाठी आलेले आहेत। मात्र जर पाहिलं उद्धव ठाकरे आणि राऊत कुटुंबाचं एक जिव्हाळ्याचं नातं असलेलं त्यांना मात्र या अगोदर देखील संजय राऊत जेलमध्ये असताना तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांच्या ह्या मैत्री निवासस्थानी संजय राऊतांच्या मैत्री निवासस्थानी भेटीसाठी आले होते। मात्र आता त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला होता। काही स्वरूपात त्यांच्या
प्रकृतीमध्ये जर पाहिलं तर आता काही स्वरूपात ते त्यांची प्रकृती स्थिर होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आता मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरे हे आता पोहोचले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. रिद्धी. ठीक, अगदी. यावेळेला आपण बघितलं अविनाश की त्यांचे बंधू सुद्धा यावेळेला त्यांच्यासोबत आहेत. एकंदरीत डॉक्टरांनी आता सध्या विश्रांतीचा सल्ला संजय राऊत यांना दिलेल्यानंतर आणखी किती दिवस साधारणपणे प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर संजय राऊत यायला वेळ लागेल किंवा विश्रांती त्यांना आणखी किती दिवस घ्यावी लागेल या संदर्भात काही माहिती दिली गेली आहे का? रिद्धी, आपल्या समोर एक माहिती महत्वाची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. साधारणतः महिन्याभरानंतर जर पाहिलं तर उद्धव ठाकरे पुन्हा जे आहे ते प्रसार माध्यमांशी बोलू शकतात अशी जी माहिती जी आहे ती माहिती जी आहे ती आपल्याला समोर आलेली आहे. कारण का पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत येऊ घातलेल्या आहे आणि जर पाहिलं तर आता संजय राऊत यांच्या प्रकृतीमध्ये काही स्वरूपात जे आहे तो बदल झालेला आहे आणि त्यामुळे संजय राऊत महिन्याभरामध्ये पुन्हा प्रसार माध्यमांशी बोलण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे. त्यामुळे आता संजय राऊत हे आता काही प्रमाणात त्यांच्या प्रकृतीमध्ये बदल झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अविनाश, आता काही वेळ झालेला आहे उद्धव ठाकरे तिथे पोहोचून. संजय राऊत यांना भेटल्याचा, त्यांची विचारपूस करतानाचा कुठला फोटो किंवा व्हिडिओ समोर येऊ शकलाय का? तर पाहिलं की आत्ताच उद्धव ठाकरे जे आहे ते पोहोचलेले आहेत. मात्र अद्याप कुठलाही फोटो आपल्यापर्यंत आलेला नाही. मात्र काही वेळामध्ये त्यांच्या मधलं संभाषण म्हणा, काही फोटो जे आपल्या समोर येतील. अविनाश, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी.